माझं तर म्हणणं आहे त्या अशोक खरातला तुरुंगात टाकलं चांगलंच झालं, पण त्याच्याकडं जे जादू टोना करायला जात होते ना ते सुद्धा पोकळ बांबूने हाणले पाहिजे। आणि मग काहीतरी आमच्या आयुष्यात जादू टोना करा आणि दे रे हरी पलंगावरी, नामस्मरण करायचं नाही, साधना करायची नाही, आणि आम्हाला तुम्ही चमत्कार करा। आणि असली लोक त्यांच्याकडे जी जात आहे ती हाणली पाहिजे का नाही हाणली पाहिजे? कधीतरी स्वतः पण आरशात पाहिलं पाहिजे। बरी हे जे पैसे तिथं वाटणारी लोक आहे ना, हे उद्योगपती मंत्री संत्री, यांना जर म्हटलं नाही एखाद्या सप्ताहाला पंगत घाला, विचार करतो सांगतो। यांना जर म्हटलं नाही एखाद्या देवळाला वर्गणी द्या, बघू सध्या कामाचा लोड आहे। यांना जर म्हटलं एखाद्या स्मारकाला निधी द्या, प्रयत्न करतो। आणि त्या अशोक खरातचा चिंचोका 3 लाखाला घेतला, चिंचोका। यांना जर गोरगरिबांसाठी काहीतरी करा म्हटलं ना तर हे विचार करतो म्हणणार, आणि अशोक खरातचं मध 9 लाखाला घेतलं। कुठं चाललंय आपला समाज? आहो एवढं संतांनी प्रबोधन केलं, एवढं काम केलं, आणि लोक नुसते शालेय शिक्षण वाढू राहिली लोकांची। पण त्याच्याकडे जी जाणारी ना अशोक खरातकडं, त्यांचे शिक्षण लय ना, कोणाचा तंत्रज्ञानाचा अभ्यास आहे, कोणाचा भूगोलाचा अभ्यास आहे, कोणाचा शासनाचा अभ्यास आहे, आणि चालले कुठं? अशोक खरातकडं चिंचोका घ्यायला। म्हणून आम्ही सांगतो शालेय शिक्षण वाढलं म्हणजे माणूस सुशिक्षित होत नाही। ज्याला ज्ञानोबा तुकोबांचं तत्वज्ञान कळलं तो सुशिक्षित। विठ्ठल विठ्ठल।